दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, पल्लवी कृतिकाला सांगते की मी विजयवर प्रेम केलं, पण आशा विजयची पत्नी आहे. दोघींचं बोलणं ऐकून मीनाक्षीला धक्का बसतो. मीनाक्षी गायत्रीला विचारते की हा विजय कोण आहे. गायत्री तिला समजवायचा प्रयत्न करते, पण मीनाक्षी तिच्यावर चिडते आणि विचारते की माझ्या मुलीला तू कुठल्या मार्गावर नेलंस. आशा नानांना सांगते की आज विजयची सुटका होईल आणि गोविंदची काळी कृत्य सर्वांसमोर न्यायालयात उघड होतील. बलराज आणि सुहासिनी कोर्टात जाण्यासाठी तयार आहेत. मीनाक्षी तिकडे पोहोचते आणि बलराज आणि सुहासिनी या दोघांनाही विचारते, पल्लवीला सून म्हणून तुम्ही घरी कधी आणणार आहात. न्यायालयात टीव्हीवर तो व्हिडिओ दाखवला जातो ज्यात मुन्नाची साक्ष आहे. आपला निर्णय लिहिल्यावर न्यायाधीश न्यायालय बरखास्त करतात. आता पुढे बाईसाहेबांचा अजून काय बी पत्ता नाही, कुठे गेले? मलाही सांगून नाही गेली ती. अहो सकाळी जेव्हा घरातून निघाल्या तेव्हा फार चिडलेल्या होत्या, आणि जेव्हा अशा चिडतात ना माझ्या डोसक्यात एकच प्रश्न येतो की जर असा हा राग नसता तर काय झालं असतं. ते मी आपल्याला नंतर सांगेन. आता पल्लवी येणार आहे, आपण जाऊन तिच्यासाठी नाश्ता तयार करा. ठीक आहे. आता नाश्ता म्हणजे कुठल्या प्रकारचा? सँडविच जर करायचं म्हटलं तर टोमॅटो सँडविच करायचं. नाश्ता ओके. पल्लवी बेटा, काय झालं न्यायालयात? तेच जे व्हायला हवं होतं. न्यायालयाने विजयला पूर्णपणे निर्दोष म्हणून सोडून दिलंय आणि गोविंदला जेलमध्ये पाठवलंय. म्हणजे न्यायालयाने हे सगळं मान्य केलं की हे सगळं गोविंदने केलं होतं? हो मावशी, पुरावेच इतके स्ट्रॉंग होते की गोविंदने काहीही केलं असतं ना तरीही तो वाचू शकला नसता. चला बरं झालं. आशा सुद्धा आली होती न्यायालयात? हो आली होती. तो विजयला सोडून द्यायचा आदेश तर मिळाला, पण अजूनही काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. बस त्या पूर्ण करून ती स्वतः विजयला घरी सोडून येईल. पल्लवी बेटा, मला मीनाक्षीची काळजी वाटायला लागली. बेटा ती का गेली आहे, कुठे गेली आहे, काय समजेन असं झालंय. सोहन काका, मी एक फार मोठी चूक केली, फारच मोठी. म्हणून आता मला सुधारायची आहे ती चूक. यासाठीच मम्माला हे समजवायलाच हवं. मी तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट करते की तुम्ही कशाही प्रकारे मम्माला समजवा प्लीज. कुणास ठाऊक आता दीदीला हे सगळं पटणार आहे की नाही. हो गायत्री, आपल्याला हे देखील जाणून घेणं फार गरजेचं आहे की बलराज आणि त्याचं कुटुंब यांनी याबाबतीत काय विचार केलाय आणि त्या लोकांनी काय ठरवलंय. इतकं तर माझ्या लक्षात आलंच आहे की पल्लवीने जाणून बुजून विजयला आशासोबत पाठवलंय.
आज आशा विजयला कायद्याच्या कचाट्यातून सोडवून आणते. आज जर विजय जिवंत आहे तर त्यामागे देखील आशाचाच हात आहे. हो पप्पा, आशाचे हे उपकार तर आपण कधीच विसरू नाही शकणार. पण प्रश्न तर हा आहे की आशा नेहमीच सत्य आणि न्यायासाठी लढत आलेली आहे. पण आज आपण सर्व आशाच्या बाबतीत न्यायनिवाडा करू शकू का? तुम्ही अगदी योग्य बोलताय. मी आता हा विचार करते की आता आपण काय करायचं. याआधी की आपण काही निर्णय घेऊ शकू, पल्लवीच्या आईने स्वतःचा अधिकार जाहीर केला की या घरावर पल्लवीचाच अधिकार आहे, कारण की तिचं विजयवर प्रेम आहे. विजय पल्लवीवर प्रेम नक्कीच करतोय मामा, पण आशाकडेही आपण दुर्लक्ष नाही करू शकत. आशासारखी मुलगी तर या घरची सून झाली तेव्हा ते या घरचं भाग्यच होतं, जे आपण त्यावेळी नाही समजू शकलो. आणि आज सगळं काही समजल्यावर पण आपण कोणत्याही निर्णयाप्रत नाही येऊ शकत आहोत. एका बाजूला आशाचे नाना आहेत, आशाच्या बाबतीत हळवे आहेत, आणि मी त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन पण नाही देऊ शकत. शेवटी विचार करून आपल्याला कोणत्या ना कोणत्या निर्णयापर्यंत यावंच लागेल. आशा आणि पल्लवीला आपण दोघींनाही सुख नाही देऊ शकणार. कुणा एकीला तर त्या सुखापासून वंचित राहावं मम्मी, लागेल. पप्पा, आलास माझ्या राजा, सुखी राहा. आता पुन्हा विजयवर जेल किंवा न्यायालयात जायची वेळ नाही येणार. हे सगळं तुझ्यामुळे झालंय बेटा. तू जे म्हणालीस ते करून दाखवलंस. नाही पप्पा, ह्या बाबतीत तुम्ही पल्लवीचे आभार मानायला हवेत. पप्पा, आज विजय जर तुम्हा लोकांबरोबर आहे ना, तर ह्यात सर्वात मोठं योगदान पल्लवीचं आहे. हो, पल्लवीने जर आपल्या जीवावर उदार होऊन मुन्नाचा कबुली जबाब घेतला नसता तर आज ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध नसत्या होऊ शकल्या. त्यासाठी मी म्हणते, तुम्ही सर्वांनी पल्लवीला थँक्स म्हणायला हवं. माझ्यासाठी तर सर्वात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की आज सत्याचा विजय झाला, शिवाय कायद्याचा विजय झाला. आणि ह्याच दिवसाची तर मी वाट पाहत होते. आणि आता शास्त्रीजींना पण माझ्याविषयीची तक्रार नसणार की मी त्यांना न्याय नाही मिळवून दिला. बरं, मी निघते आता. नानू वाट पाहत असतील. सुखी राहा. सुखी राहा. बेटा, तू यायच्या आधी आम्ही पल्लवी आणि आशाविषयीच बोलत होतो. हो विजय, आपण भले काहीही म्हणू, पण आशाने आपल्यासाठी जे केलंय ना, ते स्वतःला या घरची सून मानून आणि आपलं कर्तव्य मानून केलंय. तुझं अगदी बरोबर आहे रिद्धिमा. आपण ही गोष्ट विसरू नाही शकत विजय, की तू आशाच्या सोबत सप्तपदी चाललायस आणि पल्लवी हे तुझं प्रेम आहे. आणि आपल्याला नीट विचार करूनच कुठला ना कुठला निर्णय घ्यावा लागेल. आज माझ्यासाठी पण हा निर्णय घेणं फारच मुश्किल झालंय दीदी, कारण की आज आशा आणि पल्लवी दोघींच्या बाबतीत माझ्या आयुष्यात फारच महत्त्व आहे. आणि मी हे देखील जाणतो की पल्लवीला विसरणं माझ्यासाठी सोपं नसणार आहे. नाना, आज आशा जिंकली आणि आज आपल्या सर्वांसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हो बेटा, आनंदाची गोष्ट तर आहेच, पण जर नात्यांमध्ये अंतर नसतं पडलं तर आपण सर्वांनी मिळून हा आनंद अनुभवला असता. तुमचं खरं आहे नाना, पण ठाऊक नाही का मला असं वाटतंय की आशावर रुसलेलं हे सुख तिला पुन्हा नक्कीच मिळेल नाना. हो बेटा, माझी भगवंताकडे इतकीच प्रार्थना आहे की तिचं सुख तिला परत मिळावं. नमस्कार. हो नमस्ते. एक मिनिट. मीनाक्षी, पल्लवीची आई. हो अहो, किती वर्षानंतर भेटतोय आपण दोघं. हो, इतक्या वर्षानंतर यायचा योग आलाय.
पण इथे आल्यानंतर मी जे काही पाहिलंय ते पाहिल्यावर तुम्हाला भेटायची गरज भासली. गोष्ट पल्लवीच्या सुखाची आहे, तिच्या आयुष्याची आहे. मला काही समजलं नाही. आपल्याला समजलं नाही की समजून नाही घ्यायचं. मला हे कळलंय, विजय आणि पल्लवी यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मला ही गोष्ट देखील समजलीये की आता आशा आणि विजय यांचं लग्न झालंय. यासाठीच मी तुम्हाला भेटायला आले आहे बाबा. तुम्हा लोकांचा काय विचार आहे या बाबतीत? खरं तर तुमच्या प्रश्नाला मुळीच अर्थ नाहीये. मानलं की आशा विजयच्या बरोबर नाही राहत, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात नातंच नाही, नातं तुटून गेलंय. नाही, खरं तर नातं आज देखील शाबूत आहे आणि आशा आज देखील विजयचीच पत्नी आहे. पण मी हे ऐकून आले की कायद्याने ते लग्न मानायला नकार दिलाय. अरे आशा, सुखी रहा बेटा. कमालीची गोष्ट आहे ही. एका बाजूला तुम्ही आशाला सुखी राहायचा आशीर्वाद देताय आणि दुसरीकडे तिचंच सुख हिरावून घ्यायच्या गोष्टी करायला आलात तुम्ही. नाही मावशी, तू पल्लवीची आई आहेस. तिच्या सुखाचा विचार करायचा तुला पूर्ण अधिकार आहे. तू तिच्या सुखाच्या बाबतीत मुळीच काळजी करू नकोस. जर तू हा विचार करत असशील की मी पल्लवीच्या सुखी जीवनाच्या आड येते, तर तू चुकीचा विचार करतेस. मावशी, माझी स्वतःची इच्छा आहे की पल्लवी सुखात राहावी. हे बघ आशा. आशिष प्लीज. मावशी, मी तुला वचन देते, माझ्यामुळे पल्लवीच्या सुखाला मुळीच दृष्ट लागणार नाही. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आशा. मावशी, तू पल्लवी आणि विजयच्या लग्नाच्या तयारीला लाग. त्या लग्नात सामील व्हायला मी नक्की येईन. आशा, आशा, रेखा ही भाग्याची. विजय, आपल्याला कुठल्या ना कुठल्या निष्कर्षावर तर यावंच लागेल. अगदी योग्य बोलली सुहासिनी. मीनाक्षीजी, जर पल्लवीची आई या नात्याने काळजीत आहेत तर त्यांना काळजी वाटणे बरोबरच आहे. हो, पण कालची गोष्ट वेगळी होती. आज हा निर्णय घेणं फारच मुश्किल होऊन बसले आणि मला कळतच नाहीये की मी हा निर्णय कसा काय घेऊ. जर मी एकीला न्याय द्यायला पाहतो तेव्हा दुसरीवर अन्याय नाही करू शकत. हे तर होणारच आहे विजय. जाणता अजाणता आपल्याकडून ज्या चुका झाल्यात त्यांच्यामुळे आशा किंवा पल्लवी दोघींपैकी एकीवर तर अन्याय होणारच आहे. ही तर तीच गोष्ट झाली ना दीदी, की गुन्हा आपण करायचा आणि शिक्षा कोणी दुसऱ्याने भोगायची. हे बघ बेटा, आम्हा कोणालाही हे नकोय, पण करणार काय? कालपर्यंत आपण सगळेच्या सगळे आशाला चूक मानत होतो, पण आज आपण सगळेच्या सगळ्या आशाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेलो आहोत. आशाने आपणा सर्वांवर, या घरावर जे उपकार करून ठेवले कोणी नाही करू शकत विजय, कोणी नाही करू शकत. हो बेटा, आपण तिच्याशी किती वाईट पद्धतीने वागलो. तिला धक्के देऊन घराच्या बाहेर काढले, पण ती केवळ स्वतःचं कर्तव्य पार पाडत राहिली. ह्याच उपकारांचं स्मरण करून आता असं वाटतंय की हा निर्णय घेणं खूपच मुश्किल झालंय. कारण की माझ्या अंतरात्म्यापुढे गुन्हेगार मी नाही बनू शकत. अजाणतेपणानं आपण पल्लवीला या घरच्या सुनेचा दर्जा देऊन बसलो. पल्लवीने विजयसाठी वटपौर्णिमेचा उपवास केला, कारण की त्याला आपला मानत आली. इतकं पुढे गेल्यानंतर आता विजय पुन्हा मागे वळू शकेल? ती योग्यच बोलतेय रिद्धिमा. विजय, तुला कुठल्या ना कुठल्या निष्कर्षावर तरी यावंच लागेल आणि याचा निर्णय फक्त आणि फक्त तुलाच घ्यायचा. जर तुला पल्लवीला स्वीकारायचा असेल तर तो आशावरचा अन्याय ठरेल, आणि जर तुला आशाला तिचा अधिकार द्यायचा असेल
तर मग तुला पल्लवीला कायमचं विसरून जावं लागेल. मी आत्ता आशाला समजू लागले बेटा. जरी तू तिला नाकारलंस ना तरी ती कधीही तुझ्याकडे तक्रार करणार नाही. पण माझी इच्छा नाहीये की तू तिला नाकारावस. मला देखील आशाचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नाही पाहिजे. पण पल्लवीच्या सोबत आमच्या नात्याला धरून ज्या प्रकारे मी पुढे निघून गेलोय त्या नात्यात पुन्हा प्रवेश करायचा काही मार्ग तरी दिसत नाहीये मला. असं काय झालं पल्लवी? तू मला इथे भेटायला बोलवलंस? हो आशा, मला तुझ्याशी बोलायचं होतं. मला माफ करू शकशील का तू? पल्लवी, अशी वारंवार माझी माफी मागून कोणत्या गोष्टीची शिक्षा देतेस तू मला? वाटतंय की शिक्षा तू तर नाहीस, पण माझी आपली माणसं अशी शिक्षा जरूर देतील की जी मी कधीच सहन नाही करू शकणार. मावशीबद्दल बोलतेस ना? पल्लवी, ती तुझी आई आहे आणि मावशी योग्यच निर्णय घेईल. अगं पण तुला ठाऊक आहे तो. हो पल्लवी, मावशी तिच्या काळजीपोटी माझ्याकडे सुद्धा आली होती. काय? हो, तिला जाणून घ्यायचं होतं की तुझ्या लग्नाच्या बाबतीत माझे विचार काय आहेत. आणि मला ठाऊक आहे तू काय बोलली असशील ते. तुला माझे विचार तर ठाऊकच आहेत आणि माझा निर्णयही. मग तू कसल्या पेचात पडली आहेस? का स्वतःचं सुख देऊन माझी मनःशांती हिरावून घेतेस? असं नको करूस प्लीज. तू माझ्या बाबतीत विचार करून तुझ्या मनावरचं ओझं नको वाढवूस पल्लवी. मावशी जसं सांगते तसंच कर तू. मग तुझ्या आयुष्याचं काय होईल? आयुष्य तर मी आज सुद्धा जगतेच आहे, पण तुला आणि विजयला एकत्र पाहून मला आणखी समाधान मिळेल. मला नाही वाटत की तुझं मला आणि विजयला एकत्र पाहून समाधान होईल. असं का म्हणतेस तू? कारण की मी ही तडजोड नाही करू शकत. नाही, तू मम्मीशी बोलून माझे प्रॉब्लेम अजून वाढवलेस. पण काळजी करण्याचं मुळीच कारण नाहीये, कारण की मी कोणाचीच होणार नाहीये. कोणाचीच नाही. पल्लवी, गायत्री, मी विजयच्या आईवडिलांना भेटले. मी त्यांना सांगितलं विजयने ज्या नात्याची सुरुवात केलीये त्या नात्याला त्याला मूर्त स्वरूप द्यावं लागेल. विजय नाही नाही म्हणू शकणार दीदी, आणि त्याच्या घरचे लोकही आपल्या निर्णयाच्या विरुद्ध नाही जाणार. पण पल्लवीचा काय विचार आहे हे तर आपण जाणून घ्यायला हवं ना. आता पल्लवीला या बाबतीत काय विचारायचं? या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करू शकत की विजय आणि पल्लवीचं एकमेकांवर प्रेम आहे आणि प्रेमाचं पर्यावसन शेवटी लग्न. मीनाक्षी, या गोष्टीकडे पण आपण दुर्लक्ष नाही करू शकत की विजयचं लग्न झालं. तो आशाचा पती आहे.
ज्या लग्नाला कायदा देखील लग्न मानायला नकार देतो त्या लग्नाला आपण आणि तुम्ही लग्न कसं मानायचं? आणि आशा देखील या लग्नाला लग्न नाही मानत. हे काय म्हणतेस तू? सर्व जाणून घेतल्यावर मी हे सांगू शकते तुम्हाला की ह्यात अडचणी नक्की येणार. यासाठी मी स्वतः आशाला भेटून आले. मग काय म्हणाली आशा? आशाची पण हीच इच्छा आहे, पल्लवी आणि विजय यांचं लग्न व्हावं. आता तुम्हा दोघांचं समाधान झालं असेल. आशाची या गोष्टीला कसलीच हरकत नाहीये. मीनाक्षी, तू आशाला भेटलीयस फक्त, पण तिला समजू नाही शकत. काय समजू नाही शकले? आणि ह्यात समजायचं काय बाकी राहिलंय? आशा पल्लवीचं आयुष्य सुखाचं व्हावं म्हणून स्वतःच्या सुखाला तिलांजली देते. याउलट खरी गोष्ट तर ही आहे की सर्वात पहिला हक्क विजयवर आशाचा आहे. मला ठाऊक होतं की तुम्ही या गोष्टीला नक्की विरोध करणार. आणि का नाही? आशा तुमचीच मुलगी आहे. नाही दीदी, मुद्दा तो नाहीये. खरं तर आशा आणि पल्लवी दोघी एकमेकींसाठी आपल्या सुखाशी तडजोड करू पाहतायत. मीनाक्षी, तुला या सत्याला समजून घ्यावं लागेल की कायदा काय म्हणतोय यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की विजय आणि आशाचं एकमेकांशी लग्न झालेलं आहे. त्या दोघांनी एकत्र 7 फेरे घेतलेले आहेत आणि सप्तपदीच्या बंधनाला इतक्या सहजतेने तोडलं नाही जाऊ शकत. आणि जर पल्लवीने तुझ्या समक्ष सांगितलं की तिचं विजयवर प्रेम नाहीये तर तू ते मान्य करशील का? मुळीच नाही मान्य करणार. मीनाक्षी, मग तू फक्त आशाचंच म्हणणं कसं काय मानतेस? मीनाक्षी, ही फक्त पल्लवी आणि आशाची गोष्ट नाहीये. ही त्या दोघींची समस्या नाहीये, ही पूर्ण परिवाराची समस्या. त्यामुळे याचा निर्णय आपल्याला विचार करून घ्यायला हवा. हो दीदी, प्लीज आपण जे काही विचार करू ते नीट विचार करू. माझी ही इच्छा नाहीये की पल्लवीचं आयुष्य वैराण व्हावं आणि माझी ही इच्छा नाही की आशाच्या आयुष्याची धुळधाण व्हावी. खाही भाग्याची काय त्या लोकांना कळत नाहीये तुझी ही अवस्था? आशा जाणून बुजून तुझ्या गळ्यात पडतेय. सगळ्यांना कळतंय पल्लवी, पण सर्वांचा नाईलाज आहे. त्या आशाच्या धमक्यांनी सर्वांना विवश बनवून टाकले. म्हणून तर मी म्हणतोय की मी मरून जाणं हेच योग्य आहे. विजय, का वारंवार अशा गोष्टी बोलतोयस तू? त्या दिवशी गार्डन मध्ये पण तू असंच बोलत होतास, फोनवर पण आणि आज देखील. विजय, शपथ घे की आज नंतर तू अशा गोष्टी नाही बोलणार. आज तुझ्याबरोबर इथे आल्यावर अनेक दिवसांनी मला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. पण ही गोष्ट देखील त्या आशाला सहन होत नाहीये पल्लवी. तिला मी सुखात राहिलेलं पटतच नाहीये. तू जरा विचार कर पल्लवी, आशा माझी पत्नी आहे आणि मी तिला हात देखील लावू शकत नाही, कारण की मी तिचा फक्त तिरस्कार करतो. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो पल्लवी, फक्त तुझ्यावर. मी पण तर तुला आपलं मानलंय, नाहीतर अशा वेळेस तुझ्या बरोबर असते का? घे माझी शपथ की आजच्या नंतर तू अशा गोष्टी नाही करणार. ठीक आहे पल्लवी, मी शपथ घेतो. पण तू पण मला एक वचन दे की तू मला कधीही एकटं नाही सोडणार. मी वचन देते, मी फक्त तुझी आहे विजय, फक्त तुझी. जगेन तर तुझ्यासाठी आणि मरेनही फक्त तुझ्यासाठी. विजय, तुला एक गोष्ट सांगू? हो, बोल. आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो तेव्हा
एकमेकांना या भोवऱ्यातून बाहेर काढणं देखील आपलं कर्तव्य आहे आणि प्रेम निभावणं देखील आपलं कर्तव्यच आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी पल्लवीचं चूक हिरावून माझा संसार नाही थाटू शकत. यातच माझं सुख आहे आणि हाच माझा निर्णय आहे. हे बघ आशा, जसा तू विचार करतेस ते तितकं सोपं असणार नाहीये. मग मी ते सोपं करून दाखवेन.